ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जळगाव पाठोपाठ नाशिक धर्मदाय आयुक्तांनी खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी घातली आहे। तसेच 2015 पासूनची कार्यकारिणी बेकायदा ठरविण्यात आली असून यंदा झालेली निवडणूक आपोआप रद्द झाली आहे। या निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे दिलीप जैन यांनी सादर केले आहेत, त्यामुळे खाशीचे विद्यमान संचालक अडचणीत आले आहेत। काल नाशिक येथे धर्मदाय आयुक्त कार्यालयात कल्याण पाटील, दिलीप जैन, डॉक्टर अनिल शिंदे या तिघांनी दाखल केलेल्या याचिकेवर धर्मदाय आयुक्तांना खाशीच्या संचालकांवर निर्बंध घातले आहेत, त्यामुळे खाशीचे संचालक अडचणीत आले आहेत। निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराचे पुरावे सादर झाल्याने निवडणूक रद्द करण्याची बातमी करण्यात आली आहे। घाईगर्दीने घेतलेल्या निवडणुकीमुळे कोर्ट कचेरीच्या कचाटात संचालक सापडले आहेत, यामुळे संचालकांना खर्चावरही बंधने आली आहेत। 2017 मध्ये झालेली 26 लोकांची नोकर भरती रद्द होणार आहे। या नोकर भरतीत कोट्यवधी रुपये तत्कालीन संचालकांनी खाल्ले होते। ही नोकर भरतीमध्ये शालार्थ आयडी बोगस केल्याचे नितीन उपासनी व नितीन बच्छाव यांनी चौकशी दरम्यान कबूल केले आहे। धर्मदाय आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधामुळे नवीन होणारी भरती वादात सापडली आहे, यामुळे संचालक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।